तर नमस्कार मित्रांनो, तुमचं डबल एकदा स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वर मध्ये. मित्रांनो, आज आपण काय बघतोय की आज आपण यावेळेमध्ये हे बघणार आहोत की जेव्हा आपण ट्रेड घेतोय, ट्रेड घेतल्यानंतर समजा मी इथे ट्रेड घेतलेला आहे. ओके, तर हा ट्रेड घेतल्यानंतर काय, तर ट्रेड घेतल्यानंतरची प्रोसेस काय. जर मी इथं बाय साईड गेलोय ना, तर इथं मूव्ह गेलाय. ट्रेड घेतल्यानंतरची पहिली प्रोसेस काय, तर हा जो काही पुलबॅक आलेला होता, हा बघा, हा ही जी काही कॅन्डल तयार झालेली इथं. ओके, ही जी काही कॅन्डल तयार झाली, तर या कॅन्डल्सला घाबरायचं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, तर आपल्याला पुल सर्व काय, तर पुलबॅक जे येणार आहे त्यांना काय, तर सर्वाइव्ह करायचे, सर्वात महत्वाची गोष्ट. मी तुम्हाला मागे एक उदाहरण दिलं होतं, आत्ताही डबल एकदा देत आहे की हे बघा, जर मला मुंबईवरनं नाशिकला यायचं असेल, तर मी इथं काय, जेव्हा गाडीमध्ये बसेल, इथं ब्रेकफास्टला थांबल, नाश्त्याला थांबल, बरोबर. त्यानंतर मी इथं जेवणाला थांबल, त्यानंतर मी इथं पोहोचल प्रॉपर. ओके, तसंच मित्रांनो ट्रेडिंगमध्ये पण एकदम सेम आहे. ओके, मित्रांनो, सांगायचं इतकंच आहे की ट्रेड घेतल्यानंतर आपल्याला कसं ट्रेड मॅनेजमेंट करायची, हे बघा. ठीक आहे, आपल्याला कळत आहे स्ट्रेंथ आहे, ठीक आहे, आपण बाय साईड ट्रेड घेतलाय, आपल्याला कळत आहे. ओके, हा जो काही पुलबॅक आलाय याला काय करायचंय, तर सर्व्हाइव्ह करायचंय. त्यानंतरच आपण हा पुलबॅक सर्व्हाइव्ह केल्यानंतरच आपण हा मूव्ह जो काय आहे इथपर्यंतचा तो पण कॅप्चर करू शकतो. कळतंय का मित्रांनो. जर समजा मी हा ट्रेड इथं घेतलेला आहे, हा ट्रेड असा गेला असता, तर मला एक्झिट करायचंय का, तर मला एक्झिट नाही करायचंय, मला वेट करायचंय. माझं ॲनालिसिस एक तर असेल, नाही तर एकटा आपल्याला विसरायचं काही नाही. आपल्याला काय तर लक्षात ठेवायचं, सगळं लक्षात आहे आपल्या. ओके, त्याच्यात काय एक तर एसेल, नाही तर एक तर टार्गेट. ओके, ठीक आहे, मला सेटअप भेटलाय, ठीक आहे, काय अडचण नाही. मी ट्रेड घेतलाय, ट्रेड घेतल्यानंतर ठीक आहे, मार्केटने इथं एक पुलबॅक दिला, मी इथं एक्झिट झालो का, नाही व्हायचं, एक्झिट झालो नाही आणि होणार पण नाही. त्यानंतर मी एवढा मूव्ह कॅप्चर केला, डबल मार्केटमध्ये एक पुलबॅक येते, डबल असं हॉल्टेशन होऊन मार्केट एक तर जाईल. ओके, कळत आहे तुम्हाला मित्रांनो. तर जेव्हा आपण ट्रेड घेतोय, त्या ट्रेड घेतल्यानंतरची गोष्ट जी काय आहे, तर त्यालाच आपण आता अभ्यास लावू की हा पुलबॅकला घाबरायचं नाही, पहिली गोष्ट. जर आपण पुलबॅकला घाबरलो, ह्या पुलबॅकला जर का मी इथं घाबरलो असतो, मी एक्झिट केला असतो, हा मूव्ह जो काय आहे तो मला भेटला असता का, तर मला हा मूव्ह भेटला नसता. एक लक्षात घ्या मित्रांनो. ओके, आणि एंट्री करायला पण घाबरायचं नाही, एंट्री बिंदास करायची आहे. ओके, जर मार्केट इथं जरी आलं, आता आपण ब्रेक इव्हन केलेलं आहे, मी हे बघा एसेल मला कॉस्ट टू कॉस्ट केलेला आहे, ना प्रॉफिट ना लॉस. ओके, तर मला काही टेन्शन नाही, मी या गोष्टीला तयार आहे की एक तर ब्रेक इव्हन नाही तर टार्गेट. कारण की मला 1:1 पर्यंत इथं मार्केटने काय तर दिलेलं आहे. तर ट्रेड घेतल्यानंतर आपलं काय, तर आपल्याला पुलबॅक सर्वाईव्ह करायची. ओके, ऑल्टेशन होणार आहे, मग नंतर असा मूव्ह जाणार आहे. आपल्याला पुलबॅक 100-200% मित्रांनो सर्वाईव्ह करावाच लागणार आहे. मित्रांनो, पुलबॅक जेव्हा सर्वाईव्ह करू, तेव्हा चांगलं पेशन्स स्टेबल ट्रेडर बनू. आणि पेशन्स हे आणि पेशन्स हे सर्वात मोठं गणित आहे ट्रेडिंगमध्ये. तुम्हाला पण माहिती, मला पण माहिती. तर धन्यवाद मित्रांनो, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबून ठेवा. धन्यवाद.